हॅलो, चालू मॅच दरम्यान सर हॅलो बघा, या मॅच साठी सुवर्ण संधी आहे. आपल्या वडा परिसरातील खापरी बाबा मित्रमंडळ वडा यांच्या माध्यमातून जर 3 बाउंड्री आल्या, सलगच्या 3 चौकाराला 5,000 रुपयांचा रोख रकमेचा पारितोषिक असणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदीच बॅटरला इथे कुठेतरी चांगली सुवर्ण संधी दिली जाते. आणि 4 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले, पहिली पॉवर प्ले. त्यात आपण एव्हरेज स्कोर 2 ओव्हरचा पाहणार आहोत. 2 ओव्हरला जर मॅच इक्वल असेल, बरोबरीच सुटली, तर 2 ओव्हरचा एव्हरेज विचारात घेतला जाईल. जाऊयात मॅच कडे. पहिली पॉवर प्लेची ओव्हर. गोलंदाज प्रणय मोरे, सलामीवीर आदित्य आणि सुशांत ही जोडी मात्र दाखल होताना पाहायला मिळते. थर्ड प्लेस कोण मात्र थर्ड प्लेसची जागा बनवतोय. इथे मात्र पहिलाच बॉलवरती फ्लिक केलाय. आज भाऊची कामगिरी पाहण्यासारखी आहे. ठाणे परिसरातील असलेला खेळाडू आज इथे मात्र टॅपचं क्रिकेट आपल्याला दाखवून देतोय. सर्व स्ट्रोक त्याच्याकडे आहेत, पण टॅपचे स्ट्रोक त्याचे कुठेतरी इथे मात्र लक्ष वेधून घेत आहेत. 3 चौकार आणि आपल्या वडाळ परिसरातील खापरे बाबा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांना 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेला जबरदस्त, क्या बात आहे, हॅड कुमार. चेंबूर का चिता, बॉल जाणार नाही त्याच्याकडनं. अगदी उंचावरचा बॉल मात्र इकडे कव्हर केलाय, कॅच घेतलीये, जबरदस्त. सेमीफायनलची मॅच जबरदस्त झाली. काय मॅच होती. पुन्हा एकदा कौतुक करावं लागतं रॉयल चेंबूर संघाचं. अडचणीत असलेल्या संघाला कुठेतरी पुन्हा एकदा मार्ग दाखवण्याचं कार्य ज्याने केलं, तो नाव म्हणजे घनश्याम शिंदे. मनाला लागल्यात वेदना आहेत, कारण विजय कुठेतरी त्यांचा मिळू शकला नाहीये, पण त्याची इनिंग मात्र कुठेतरी लक्ष वेधून घेणारी होती. न्यू बॅटर साहिल येतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे, चान्स घेतात. या क्रीडा स्पर्धेचा एकंदरीत आपण जर पाहिला तर अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील सेकंड लास्ट मॅच, तदनंतर होणारी महत्वाची लढत, सर्वांचं लक्ष आहे या क्रीडा स्पर्धेकडे. थर्ड प्लेसची जागा तर बनवली जाणार आहे, पण अंतिम फेरीमधील विजेता संघ कोण असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला खेळलेत. तिकडे मात्र रोहन आहे, बॉल आतमध्ये ढकललाय, कव्हर केला जातो. बॅकअपला आहेत प्रयाग, फेकी करतील, बट 2 रन मिळतील. श्री भवानी माता सुवर्ण चषक दादर परिसर बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप श्री सिद्धी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. यंदाचं 43वे वर्ष. फुलटॉस बॉल टॅप केला, चान्स बनलाय, बट तिकडे घनश्याम आहेत, पायाला दुखापत होते, थोडीशी लचकलाय पाय. पाणी द्यायचे, पाणी द्यायचे तिकडे. आमचे पंच सदाशिव धुरी मुख्य पंच म्हणून कामगिरी करतायत. जेवढा आपण निर्णय देण्यासाठी बारकाईने लक्ष देत आहे ना, तेवढा आपण स्वतःच्याकडे देखील लक्ष द्या. हे खेळाडू आहेत ना, एकेका बॉल साठी कधी तुटून पडतील आणि तुमच्या अंगावर पडतील याचा नेम नाहीये. ती आपण पाहिलं, या बॉलला पकडत असताना कुठेतरी ती गल्लत झाली. पुढचा बॉलला आपण मात्र सावध राहायचंय.
एकदा टाळा झाला पाहिजे त्यांच्यासाठी. इथे मात्र भाऊने चान्स घेत होता, फटका फसतोय, बॉक्स आउट होतील, माघारी जातील. पहिला विकेट येतोय. म्हणजे पंच म्हणून कामगिरी करणं देखील किती जोखमीचं कार्य आहे. हॅलो, हॅलो आणि स्वागत आहे खापरी बाबा मित्र मंडळ वडा येथील विश्वस्त काही उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय गणेश देसाईजी, राजू रावनक, अजय शेंडेकर, रमाकांत सुळे, प्रदीप हनुमानदास आणि भिकाजी ठाकूर, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर अक्षय होते. आणखी एक विकेट येतोय. सन्मान केला जातोय आपल्या या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असलेले गणेश देसाई यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल, आपले सिद्धी पॅकरचे आयोजक सन्माननीय सिद्धेश नाईकजी आपण सन्मान करायचा आहे. खापरी बाबा मित्र मंडळ विश्वस्त आपल्या वडा विभागातील असलेलं हे मंडळ आणि त्यातील हे प्रतिनिधी इथे मात्र दाखल झालेत. स्वागत आहे सर्वांचं, धन्यवाद. त्यानंतर आपण राजू रौनकजी यांचा सन्मान करतील. दिनेश नाईकजी आपण हा सन्मान दिनेश राणेजी आपण हा सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातोय. स्क्रीनवर आपण पाहतोय वडा परिसरातील असलेलं खापरी बाबा मित्र मंडळ, त्यांचे हे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं देखील. त्यानंतर अजय शेंडेकरजी यांचा देखील सन्मान करायचा आहे. मी विनंती करेल आपल्या मंडळाचे अनंत धुरीजी आपण हा सन्मान करायचा आहे. मनपूर्वक स्वागत आपलं देखील. त्यानंतर सन्मान केला जाईल रमाकांत सुळेजी यांना सन्मानित करतील मंडळाचे. समीर वारंगजी आपण सन्मानित करायचे. आपलं देखील स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच आज आपण एक नातं टिकवून ठेवलं या मंडळासोबतचं. त्यानंतर सन्मान केला जाईल प्रदीप हनुमानदासजी, आपला देखील सन्मान केला जाईल. अभिषेक कोंडवेकरजी आपण हा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल उपस्थित भिकाजी ठाकूर यांना सन्मानित करतील आपल्या मंडळाचे. दर्शन शिरोडकरजी आपण सन्मानित करायचे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या वडा परिसरातील खापरी बाबा मित्र मंडळ इथे उपस्थित आहे, मॅचचा आनंद घेत आहेत आणि एकंदरीत या मॅच दरम्यान त्यांनी 3 चौकाराला सलगच्या 3 चौकाराला 5,000 रुपयांचं पारितोषिक देखील ठेवलंय. स्वागत आहे आपलं. जाऊयात मॅच कडे. रितेश गव्हाणे गोलंदाजी करतात. पहिलाच बॉल टॅपके रितेश यांचा चौथा बॉल टॅप केला गेला. रन जर आपण पाहिले तर स्थिरावलेली धावसंख्या 8 या अंकावर. इथे मात्र फटका फसतोय. बॉल मात्र हातात जातोय. प्रयाग आहेत. येतोय डॉट बॉल. रॉयल संघाकडे गोलंदाज चांगले आहेत. कुठेतरी बॅटिंगची थोडीशी सेमीफायनलच्या लढतीमध्ये थोडीशी कमतरता जाणवली
पण बॉलिंग अटॅक चांगला त्यांचा, लेग साईडला फ्लिक केलाय, सिंगल रन. 2 ओव्हर झालेत, रन झालेत 9. आनंद लोके नेक्स्ट ओव्हर. आनंदने देखील एकंदरीत 3 मॅन ऑफ द मॅच मिळवल्या. आनंद देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलाय, पण अंतिम फेरीमध्ये मात्र संघाला घेऊन दाखल होता आला नाहीये. आनंदकडनं अपेक्षा होती सेमीफायनलच्या लढतीमध्ये बॅटिंगची. आनंद मात्र कुठेतरी निराश करून गेला संघाला, पण थर्ड प्लेस साठी आनंद आता कामगिरी करतोय. गोलंदाजीवरती इथे मात्र निवड झाली आहे. पुन्हा एकदा आनंद. आजचा अंतिम दिवस. एकंदरीत गेले अनेक वर्षांपासून सुरू असलेली या क्रीडा स्पर्धेची परंपरा. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल. बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप, दादर नगरी, श्री भवानी माता सुवर्ण चषक. व्यवस्थापक श्री सिद्धी पॅकर, श्री सिद्धी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून असलेली क्रीडा स्पर्धा. सिंगल रन घेतलाय साहिल, एक चांगला क्रिकेटर आहे. जोगेश्वरी परिसरामध्ये देखील 1 to 4चं क्रिकेट तिकडं त्या परिसरामध्ये बरेच खेळतात, चांगलं क्रिकेट खेळतात. सोबतीला अवधूत आहेत. बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र हलकासा कट केलाय. डिक्लेअर आणखी 1 रन मिळेल. बघता बघता आजचा दिवस देखील अगदी अंतिम आणि शेवटच्या क्षणावर येऊन पोहोचलाय. सर्वांना लक्ष लागलंय. प्रथम पारितोषिकाचं सर्वांचं लक्ष लागलंय. द्वितीय पारितोषिकाचं सर्वांना लक्ष आहे. थर्ड प्लेसची जागा कोण बनवतोय. स्टेप आउट खेळले. पुन्हा एक सिंगल रन मिळेल. सर्वांना स्वप्न असतं ही क्रीडा स्पर्धा खेळण्याची. वर्षातून एकदा येते, पण प्रत्येक वर्षाला ज्यावेळेस ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते ना, इथे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला कुठेतरी नावलौकिकी मिळवून देते. स्विच केला, सिंगल रन मिळतो. 4 बॉल, रन झाले 14. षटक क्रमांक 3. शाबेला पुन्हा एकदा स्टेप आउट खेळले घेणार आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल रिसीव्ह करून फेकायचा होता, बट मिस झालाय. सिंगल कंप्लीट. त्यानंतर आणखी एक महत्वाची लढत, फायनल लढत. एका बाजूला ओमकार मलाड, बलाढ्य स्टारकास्ट असलेला संघ, आणि एका बाजूला अधीर सत्यविनायक कामोटे, नुकताच विजय मिळवलेला एक मोठी स्टारकास्ट असलेला संघ. लढत मजेदार असणारे. व्हाईट बॉल. 5 बॉल, रन झाले 16. पुन्हा एकदा स्लाइस केलाय, सिंगल रन मिळतोय. 3 ओव्हर, रन झाले 17. अजूनही शेवटची ओव्हर बाकी आहे. घनश्याम येतील. घनश्याम शिंदे. मुंबईच्या अनेक क्रीडा स्पर्धा खेळायचे, संघ कुठेतरी कमबॅक करतो असं भासवलं त्यांनी. सांगितलं ठीक आहे, हरकत नाहीये, संघ आमचा कुठेतरी पराभूत झालाय, पण आनंद देखील आहे. आम्हाला थर्ड प्लेस साठी आम्ही अजूनपर्यंत खेळतोय. आमच्या संघाचा कमबॅक झालाय, त्यातच आमच्या खऱ्या अर्थाने येणाऱ्या वाटचाली नक्कीच सुखद असतील. कारण चांगली संघ बांधणी बनवली अलीकडच्या काळामध्ये. काहीशे डाऊनफॉल आले संघावरती, पण त्यातून माघारी न जाता संघाला अजूनही त्यांनी पकडून ठेवलंय. हेच खऱ्या अर्थाने त्यांचं वैशिष्ट्य आणि कौतुक आहे. दरम्यानचा पहिला बॉल स्वीप केलाय, सिंगल रन येईल. क्या बात आहे, चांगला ड्राईव्ह केला तिकडे. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. साहिल. सिंगल रन मिळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण जर पाहिलं तर अनेक सिनियर प्लेयर आपण पाहिले. योगेश बालमोहनचा देखील खेळाडू आपण इथे खेळताना पाहिला.
दरम्यानचा बॉल इथे मात्र सिंगल रन कंप्लीट केली जाईल. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आपण अंडरआर्मचा बेताज बादशाह अर्थातच दीपूची देखील आपण इकडे खेळी पाहिली. दीपू अजून तसं पाहता तेवढा काही परफॉर्मन्स दाखवला नाहीये, पण दीपूची खेळी ज्यांनी पाहिली ना आजपर्यंत त्याची कारकीर्द प्रत्येकाला माहिती आहे दीपू म्हणजे काय होता, काय त्याची नजर होती बॉलवरती, काय बॅटिंग करायचा. एक त्याची आवडती बॅट घेऊन दीपूने अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रवास केला. सिल्वरची बॅटला दोरी बांधलेली आणि ती बॅट घेऊन त्याने मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट गाजवलंय. जबरदस्त प्लेयर. इथे मात्र रनआउट होते, माघारी जातील. न्यू बॅटर सुधीर. डिरेक्ट हिट मात्र पाहायला मिळाला हेनॉय यांचा. नक्कीच दीपूचा आपण नामोल्लेख केला आणि इथे देखील दीपूची देखील चर्चा होते. टेनिस क्रिकेट जगतामध्ये देखील तो खेळाडू असा एक मोठ्या लेवलचा खेळाडू म्हणून त्याची चर्चा झाली आहे. बॉल झालेत 5. शेवटचा बॉल आहे. खूप जबरदस्त बॅटिंग करायचा दीपू. कधीही खेळला ना तो बॅटनेच खेळलाय. शांत संयमी सेन्सिबल क्रिकेट. सचिन राणे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी बरेच वर्ष असल्फा संघासाठी खेळत आला. इथे देखील त्यांनी बरेचदा त्याच्यावरती देखील मालिकावीरचा पुरस्कार आहे. स्टेप आउट झाले. शेवटचा बॉल आणि विकेट येतोय. अगदी कमी धावांवरती थांबवलंय. 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 21 रन. पाठलाग करायचा 22 धावांचा. चोवीस बॉल आणि 22 धावांचं टार्गेट आहे. 2 ओव्हर एव्हरेज आपण विचारात घेतला जाणार. पहिल्या इनिंग मध्ये 2 ओव्हरचा एव्हरेज आहे. 9 रन आणि 3 विकेट. कमी धावांची मॅच आहे. ही मॅच देखील इंटरेस्टिंग होऊ शकते. इथे स्वतः घनश्याम शिंदे चान्स घेत आहेत. अगदी सलामीवीर बॅटर म्हणून पुढे आलेत. सोबतीला रोहन साळुंके. आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील सेकंड लास्ट मॅच. त्यानंतर आणखी फायनल मॅच आपण पाहणार आहोत. 43वा पर्व. कोण मात्र या क्रीडा स्पर्धेला प्रथम, द्वितीय आणि थर्ड प्लेसचा मानकरी ठरतोय. कोण वैयक्तिक पारितोषिकांचा मानकरी असणारे. प्रथम पारितोषिक तब्बल जर आपण पाहिलं तर 1,25,000 रुपये आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 55,000 आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 25,000 रुपये आकर्षक चषक. सर्वोत्कृष्ट कर्णधार, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक अनेक पारितोषिक. मालिकावीर म्हणून सोनसाखळी. पहिली ओव्हर पॉवर प्ले. गोलंदाज आहेत भाऊ आदित्य पवार. पहिलाच बॉल वाईट बॉल. एक्स्ट्रा येतोय. कमी धावांची मॅच आहे. बनवणं थोडं कठीण आहे का? मॅच बनवली जाईल पण थोडासा प्रवास त्यांना योग्य टप्प्यावर ठेवावा लागेल. लेग साइडला फ्लिक केलाय. 1 रन डिक्लेअर.
आणि इथे चान्स घेतलाय. 4 रन येतील. रोहन साळुंके जबरदस्त चांगला टायमिंग पाहायला मिळतोय. खरं तर या अगोदरच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट होते हे स्ट्रोक, बट हरकत नाहीये. केलेल्या गोष्टी आता पुन्हा पुन्हा रिव्हिजन करून चालणार नाहीये. रिव्हिजन जर करायचे तर चुका सुधारायचे आणि नवीन मॅचचा प्रवास पुढे घेऊन जायचंय. दरम्यानचा बॉल क्या बात आहे. भाऊ चालाकीचे बॉल पाहायला मिळतात. भाऊचे हुशारीचे बॉल आहेत. कधी कुठे वळण देतील गोलंदाजीवरती काय कळत नाहीये. स्टेप आउट झाले. तिथे फसवलेला रोहन माघारी जातोय. रिव्ह्यू चेक करायचंय. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. हॅलो अँड येस बॅटर आउट. रोहन माघारी जातील. स्क्रीनवर आपण पाहतोय स्टेप आउट झाले आणि तिकडे मात्र अवधूत यांनी क्षणातच रनआउट मात्र मिळवलाय. ऋग्वेद येतो नवीन बॅटर. 4 बॉल रन 6 झालेत. पॉवर प्लेचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर अजून एक इंटरेस्टिंग मॅच असणार आहे. बिग 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 फाईट पाहायला मिळणार आहे. इंटरेस्टिंग मॅच आणि आनंद देणारी मॅच. ओहो अपील अपील अपील. भाऊ पुन्हा एकदा रिव्ह्यू साठी मात्र पंचांकडे मागणी करतायत. चेक करायचंय. LBW ची मागणी केली आहे. रिव्ह्यू मात्र कॅन्सल केलं जातोय. यावेळेला जर आपण पाहिला तर ऋग्वेद फटका फसलाय. विकेट येतोय. माघारी जावं लागतंय. भाऊ यांनी अगदी एक चौकार आला आणि तदनंतर देखील एकंदरीत रन दिलेत. 6 रन दिलेत. सात रन झाले. 7. विघ्नेश येतो नवीन गोलंदाज. आज विघ्नेशला देखील मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलात. लाईट 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 स्टॉप करायचंय.
खेळाडूंना त्रास होतोय. सात रन झालेत अजूनही. जर आपण पाहिलं तर 18 बॉल 15 धावांची गरज आहे. घनश्याम आहे स्ट्राईकला. सोबतीला हॅन आलाय. थर्ड प्लेसची मॅच आपण पाहतोय. पडून खेळले. चान्स बनलाय. फेकी केला जातोय. अपील केली जाईल आणि नो बॉल. रनआउट साठी मात्र चेक करायचंय. मिडल लाईन नो बॉल. रनआउट साठी स्ट्राईक एंडला चेक करायचंय. हॅनोची विकेट. हॅलो. चला निर्णय झालाय आणि अर्थातच विकेट असेल. नो बॉल नाहीये बट हॅन्डला मात्र माघारी जावं लागतंय. न्यू बॅटर प्रयाग येतोय. स्टेप आउट झालेले. तिकडे लगेचच ब्रिजेश यांनी कव्हर केला. फेकी केला. अवधूतने देखील कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं आणि विकेट. सतरा बॉल अजूनही 15 धावांचा पाठलाग करायचंय. लाईट 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 बंद करा. डोळ्याला त्रास होतोय. लाईट बंद करा. न्यू बॅटर प्रयाग स्ट्राईकला. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा आणखी एक फटका फसतोय. आणखी एक विकेट येतोय. एका मागोमाग एक आणखी एक विकेट. रॉयल चेंबूर संघ कधीही कोणत्याही क्षणी बॅकफुटला जाऊ शकतो. विकेट येत आहेत. कमी धावांची मॅच बट अजूनही मॅच तसा पाहता रॉयलच्या वाट्याला आलेली नाहीये. आनंद लोके बराच उशिरा आनंद देण्यासाठी जातोय का? थोडा कमी उशिरा आलाय पण इथून मात्र आनंद संघाला आनंद देईल. 16 बॉल अजूनही 15 रनांची आवश्यकता आहे. दरम्यानचा व्हाईट बॉल. हाफिज सफांचा पाठलाग. 16 बॉल अजूनही 14 रनांची गरज. 8 रन झालेत. तिकडे 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 रिस्क रिस्क रिस्क. ओहो नो. कॉल कॉल चुकलाय. महत्वाची विकेट मिळाली आहे. घनश्यामला देखील जायला सापडवलाय. रनआउट झालाय. नाराज होतोय घनश्याम. परिस्थिती आता मात्र ढासाळली आहे. रॉयल चेंबूर संघ कुठेतरी बॅकफुटला जातोय. एकंदरीत 5 विकेट गेलेत. कधीही मॅच येऊ शकते वंश विघ्नहर्ता संघाच्या वाट्याला. गोलंदाजी चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. त्यांच्या टीम मधील कम्युनिकेशन चांगलं आहे. कमी धावांच्या मॅच आज कुठेतरी त्यांनी मोठ्या मोठ्या संघाच्या विरोधामध्ये विजय मिळवलाय.
जॉय मुकेश रॉयल चेंबूर संघाच्या विरोधामध्ये एक चांगला विजय त्यांच्या वाट्याला आलाय. त्यांचं देखील कमबॅक पाहायला मिळते. बॉल झालेत 3 बॉल, 15 बॉल 14 रनाची गरज आहे. सचिन राणे येत आहेत. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एक डॉट बॉल. माजिद भाई आहेत तिकडे. आज माजिद भाईंनी खरं अर्थाने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न. रन कंप्लीट होतोय. सिंगल रन मिळेल. शेवटचा बॉल आहे. रन झालेत 9. 13 बॉल 13 ची मॅच. शेवटचा बॉल सिंगल रन येतोय. षटक समाप्ती. 10 रन झालेत. 12 बॉल 12 ची मॅच आहे. पहिल्या इनिंगचा एव्हरेज 9 रन आहेत. दुसऱ्या इनिंगला जर आपण पाहिलं तर 1 रन वर आहे. अर्थातच 10 रन आहेत. एव्हरेज चांगला आहे. थर्ड ओव्हर. माजिद भाई गोलंदाज. 12 बॉल 12 ची मॅच आहे. गेट वरती गर्दी करू नका. गाड्या जर कोणी पार्क केल्या असतील तर बाजूला करायचे. टोईंग वाले देखील तिकडे आले. आपापल्या गाडीची आपणच काळजी घ्यायची आहे. मंडळ याच्यामध्ये जबाबदार राहणार नाहीये. प्लीज सगळ्यांना विनंती आहे. आणि आमचे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहे. थोडा आपण गर्दी तिकडनं गाड्यांची कमी करायची आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. सचिन राणे कॅल्क्युलेशन संयमी सिंगल. 1 रन घेत आहेत. लाईट्स. अकरा बॉल आणि अजूनही 11 धावांचा पाठलाग आहे. बॉल टू बॉलची मॅच चालू झाली आहे. वंश पिकना हरता आणि एका बाजूला रॉयल चेंबूर. थर्ड प्लेसची जागा बनवण्यासाठी जी सुरू असलेली लढत. 4 षटकांची मॅच. आनंद लोके स्टेप आउट झाले. चान्स. सुशांत होते तिकडे. थोडासा दूर राहिलाय बॉल. आनंद आणि सचिन राणेला इनिंग बिल्डअप करायचे गरजेचं आहे. मॅच जिंकायची असेल तर, कारण 5 विकेट गेलेत. पाठीमागे अजून जर बॅटर आपण पाहिले तर रितेश गव्हाणे आहे. प्रणय मोरे आहेत. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल आहे. रितेश गव्हाणे यांची एक मॅच आठवते. 1 बॉल 4 ची मॅच. चौकार आणि विजय मिळवला होता. अप्पू विक्रोळी परिसराचा खेळाडू आहे. जबरदस्त दमदार विजय मिळवून दिला होता 1 बॉल 4 ला. पण रॉयल संघाचा तो सामना नव्हता. त्यावेळेस ते स्थानिक संघातून खेळत होते. आरटीओ ची गाडी आली आहे. मित्रांनो, आपापल्या बाईकची काळजी घ्या. गाडी जर कोणी घेऊन गेलं
तर तुम्हाला घरी जाण्यासाठी इथून पदयात्रा काढावी लागणार आहे. गाडीजवळ पोहोचायचंय लवकर. चला थोडं घाई करा, मॅच थोडंसं विलंब होतोय, स्पीडअप करा. 10 बॉल अजूनही 9 रनांची आवश्यकता आहे. पहिल्या 2 ओव्हरचा स्कोर चांगला आहे रॉयल चेंबूर संघाचा, त्यामुळे 10 बॉल 8 देखील विनिंग आहेत. बॅकफुटला टॅप केलाय, सिंगल रन कंप्लीट करतील. आज सचिन राणे यांनी देखील कुठेतरी रॉयल चेंबूर संघासाठी चांगली महत्वाची कामगिरी केली. अर्थातच कीपर म्हणून जे काही बॉल कलेक्शन केलेत, पाठीमागे उभं राहून फिल्डिंग मध्ये रचलेली त्यांच्या देखील नजरेत असलेल्या प्रत्येक खेळाडूची बाब त्याने नीट हाताळली. कौतुक आहे त्यांचं देखील. आनंद लोकेश विकेट केलाय, सिंगल रन. कुठेतरी आनंदने 2 मॅच कुठेतरी मॅच मध्ये नीट बॅटिंग करू शकला नाही. मगाची मॅच आनंदने खरं तर बॅटिंग करणं महत्वाचं होतं. त्या मॅचला जर बॅटिंग करून गेला असता तर रॉयल चेंबूर संघ विजय निश्चित मिळाला असता. कारण सुरुवात महत्वाची होती. तिकडे मॅच अडचणीत आली कारण कुठेतरी सुरुवातीलाच काहीशा गोष्टी विकेटमुळे फसल्या. गाडीची अनाउन्समेंट करतोय MH047511. कोणाची बाईक गाडीजवळ पोहोचायचंय. MH030951 कोणाची गाडी आहे, गाडीजवळ पोहोचा. 8 बॉल 7 धावांची गरज आहे. 15 रन झालेत. आनंद लोखे माघारी पाठवलाय. आनंदचा देखील विकेट आलाय. अडचणीत आहे रॉयल चेंबूर संघ. आता मात्र अवघे 2 विकेट शिल्लक राहिलेत. त्यातील येतोय प्रणय मोरे. मॅच अजून जागी संपलेली नाहीये. स्टंपिंग आउट झालेत. सात बॉल अजूनही 7 रन. प्रणय मोरे गोलंदाजी चांगली केली. सुरेख गोलंदाज बॅटिंग साठी आलेत. सहाला गेलेत ना. स्टेपआउट खेळले. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळलेत. सिंगल रन कंप्लीट होतोय. षटक समाप्ती आणि रन जात आहेत 16 अंकावरती. 6 बॉल आता 6ची गरज आहे. 5 ला विन आहेत. थर्ड प्लेसची मॅच आपण पाहतोय. कोण जागा बनवणार थर्ड प्लेस साठी. शेवटचे 6 बॉल. गोलंदाज ब्रिजेश असतील. एका बाजूला वंश विघ्न हरता आणि एका बाजूला रॉयल चेंबूर. ही लढत सेकंड लास्ट लढत, अंतिम लढत पाहायची अजूनही. ब्रिजेश जोगेश्वरीचा गोलंदाज. श्री भवानी माता सुवर्ण चषक दादर परिसर बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप क्रीडा स्पर्धा 43वे वर्ष आयोजक श्री सिद्धी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून एकंदरीत 32 संघ 3 दिवसांचा कालावधी दिवस रात्र खेळवलं जाणार आहे. क्रीडा स्पर्धेचं आयोजन एक दमदार असा देखणा आयोजन आपण गेल्या 3 दिवसांपासून पाहतोय. दरम्यानचा पहिलाच बॉल. इथे मात्र पहिला तर आपण वाईट बॉल आहे. अजूनही 5 धावांची गरज. 4 धावांनी विजय मिळेल.
पण विकेट थोडेसे गेलेत. सेकंड लास्ट विकेट आहे. इथे 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 पुन्हा एकदा आणखी एक व्हाईट बॉल. कमॉन ब्रिजेश. थर्ड प्लेस साठी मॅच आहे. थर्ड प्लेसची जागा बनेल. सहा बॉल 4 रन अजूनही पूर्ण करायचे आहेत. चला घाई करा घाई करा. टॅप केलाय. पिकी केलाय. उशीर झालाय आणि रन मात्र कंप्लीट होतोय. प्रणय मोरे. प्रणयला मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत. आज तो सेकंड लास्ट बॅटिंगला आलाय पण चौथ्या 5व्या स्थानावर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. करतोय बॅटिंग करतोय. चान्स दिला पाहिजे प्रणयला देखील पुढे. पाच बॉल आणि 3 रनांची गरज. 19 रन झालेत. LBW ची मागणी केली आहे पण आमचे पंच मात्र अगदी बारकाईने पाहिलंय. नॉट आउट दिलाय बट तिकडे चेक केला जातोय. चला रन दिला जाईल. नॉट आउट. लेग बाईज. 2 रन अजूनही गरजेचे. एका रनाने विजय रॉयल चेंबूर संघाच्या नावावरती असेल. 2 रन पाहिजेत. 4 बॉल 2. टॅप केलाय. 1 रन कंप्लीट आणि या मॅच वरती थर्ड प्लेस साठी जागा बनवली रॉयल चेंबूर संघाने. अभिनंदन. त्याचबरोबर वंश वेगनरदा आपलं देखील कौतुक आहे. आपण नक्कीच चांगली फाईट दिलीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण देखील कुठेतरी पुन्हा एकदा चर्चेस इथे मात्र कामगिरी करताना पाहायला मिळाले. अभिनंदन दोन्ही संघांचं.